पतीला जबर मारहाण करत पत्नीचं अपहरण करण्यात आलंय। पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडीतील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं मारहाण आणि अपहरण केलं गेलंय। पत्नीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर सैराट चित्रपटासारखाच काहीसा सीन हा पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी या गावामध्ये घडलेला आहे। धक्कादायक हा संपूर्ण जो प्रकार आहे तो आंतरजातीय विवाहातून पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच विश्वनाथ आणि प्राजक्ता यांचा विवाह झाला होता, मात्र प्राजक्ताच्या घरच्यांना तो मान्य नव्हता। अखेर प्राजक्ताच्या घरच्यांनी 3 तारखेला विश्वनाथच्या घरी पोहोचून प्राजक्ता आणि विश्वनाथला मारहाण केलेली आहे आणि त्यात हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो आता समोर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना घेऊन खरं तर विश्वनाथच्या घरी प्राजक्ताचे आई आणि भाऊ गेले आणि त्यानंतर विश्वनाथ आणि विश्वनाथच्या घरच्यांना त्यानंतर प्राजक्तालाही त्यांनी मारहाण केल्याचं पाहायला मिळतंय। प्राजक्ता आणि विश्वनाथ जखमी यामध्ये झालेले आहेत। विश्वनाथ यांनी खरं तर ही फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। खेड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खरं तर 15 जणांविरोधात अपहरण आणि जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडतात आणि त्यावरती पोलीस खरं तर पोलिसांकडनंही योग्य ती खबरदारी घेतली जातीये। मात्र पालकांकडनं मुलांच्या प्रेमविवाहाला कुठेतरी बंधन आणण्याचा प्रयत्न तपासाअंती पोलीस नेमकी काय कारवाई करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या